गाणं आहे ना, मी यात जे म्हटलंय ना तो सिनेमा आहे खरं तर. अतिशय छान यंग टीम आहे. सौरभ भालेराव, जसराज जोशी आणि ऋषिकेश दातार असं 3 पुण्याचे म्युझिक दिग्दर्शक. त्यांनी ती गाणी सगळी केलीत आणि बॅकग्राऊंड पण केलं आणि अप्रतिम केलं त्यांनी. अमेझिंग काम केलं त्यांनी. खरंच आपल्या प्रत्येकाची कथा या चित्रपटात आपल्याला अनुभवता येणार आहे. होम मिनिस्टर कुटुंबाकडून तुम्हाला शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणेन, जोवळ की तसे आयुष्य म्हणजे मोठी लढाई, हत्याराचं फुलावानी घाव बिखाई, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळ विजयाची, विचाल पुढं तुलर गड्या भीती कशाची. तेव्हा 100% या चित्रपटाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार आहे. वा वा वा. तेव्हा एक छोटासा खेळ आहे आणि टप्पे रचायचे आहेत, मनोरा रचायचा आहे आणि तुमच्यापैकी 2 मिनिटामध्ये सगळ्यात उंच मनोरा ज्यांचा असणार त्या जिंकणार. त्या दोघींपैकी कोण जिंकणार? वेळ 2 मिनिटाची. वेळ सुरू झाली. 30 सेकंद झाली. फक्त 1.5 मिनिट राहिलेला आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. अजून 1 मिनिट आहे. सावकाश, घाई करू नका. खबरदार आहे. वेळ आहे. अजून 1 मिनिट आहे. परत हा पडू शकतो. 2 मिनिट आहे. 1 2 3 4 5 6 7 8. मदत कर मला. तिरपा ठेवलं काय एक छोटं घर पाहिजे, मोठं घर पाहिजे. 1 2 3 4. तिकडे त्यांचं नाहीच झालं तर मी त्यांना इकडे राहायला देईन ना जागा. अरे हा बेस वाकडा आहे. 1 2 3. मी वेळ संपली. इथे बेस मध्ये गोळ आहे. बरं, या चित्रपटाबद्दल शेवटचा प्रश्न सगळ्यांना अगदी थोडक्यात सांगा की आम्ही सगळ्यांनी हा चित्रपट का बघा? माझा उद्या छान जावा असं मला वाटत असेल, त्यासाठी आज कष्ट करायचे असतील तर हा सिनेमा बघायलाच पाहिजे. खऱ्या माणसांची गोष्ट आहे. तुमची आमची सगळ्यांची गोष्ट आहे. प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब जर जाऊन बघायचं असेल तर ते पडद्यावर बघायचं असेल तर डबल सीट बघावं लागेल. मला असं वाटतं की जसं आम्ही लाईनमध्ये म्हणतो, ही स्वप्न बघणाऱ्या आणि जगणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे. त्यामुळे हे करणाऱ्या प्रत्येकाला सिनेमा नक्की आवडेल. मला असं वाटतं की सध्या जे काही समाजात कुटुंब संस्था ढासळत चालली आहे त्याला एक उत्तम उदाहरण की जरी प्रपोज्ड मॅरेज असेल, अरेंज मॅरेज असेल, तरीसुद्धा ते एकत्र मिळून जे स्वप्न बघतायत आणि प्रत्येक दिवशी नव्याने शोधायचा प्रयत्न करतायत एकमेकांना आणि पुढे लाईफ जगण्याचा प्रयत्न करतायत, हे आत्ता नवीन लग्न झालेल्यांसाठी उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यामुळे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास करा. प्रत्येकाने चित्रपट का बघावा हे आता आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. चित्रपटाचे नायक, नायिका, आई आणि लेखक सगळे या आजच्या गप्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. तुमच्या इच्छा पूर्ण होत. स्वप्न बघा आणि ती स्वप्न बघत असताना ती पूर्ण करण्यासाठी त्याचा ध्यास मनाशी उराशी बाळगा. क्षितिज, या चित्रपटाचं लिखाण तर झालेलंच आहे. हो, अधिक छान छान लिखाण व्हावं आणि प्रत्येक लिखाणाला लोकांनी तथास्तु म्हणावं यासाठी झी मराठीकडून ही भेट असतो. अंकुश, छान छान भरपूर पुढे 0 लागतील अशी कॉन्ट्रॅक्ट साईन करावीस यासाठी झी मराठीकडून ही भेट असते. आता होम मिनिस्टरमध्ये नांदा सौख्य बरे ही संकल्पना सुरू आहे. त्याच्यामध्ये ताई जी लवकरच सासरी जाणार आहे, या ठिकाणी आज मुक्ताताई आलेली आहे तर तिलाही शुभेच्छा देऊया असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. आत्ता वंदनाताईंना शुभेच्छा देऊया या चित्रपटासाठी आणि सन्मान करूया पैठणी देऊया. डबल सीट म्हणजे नेमकं काय, कोण कोणासाठी डबल सीट आहे, काय आहे डबल सीटमध्ये, ही उत्सुकता मात्र तशीच राहिली. कारण बाकी सगळं बोलले पण चित्रपटात मुख्य काय आहे फक्त ते एक वाक्य कानावर पडत राहिलं की स्वप्न बघणाऱ्या आणि स्वप्न जगणाऱ्या प्रत्येकाची गोष्ट आहे. तेव्हा आता चित्रपट बघण्यासाठी लवकरात लवकर नजीकचं चित्रपटगृह गाठूया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.